आनंदाची बातमी अशी की राउंड 4 चा रिझल्ट लागलेला आहे। आपलं बेटरमेंट झालं की नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जे कॉलेज आपल्याला भेटलेलं आहे ते कसं आहे, त्याबद्दल काय आहे, या गोष्टी तुमच्या मनात नक्की असतील। परंतु जे कॉलेज आपल्या पर्सनलनुसार आपल्याला भेटतं ते चांगलंच आहे, या गोष्टी तुमच्या मनात असल्याच पाहिजे। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट झालेला आहे, राउंड 3 मध्ये वेगळं कॉलेज होतं, आता वेगळं कॉलेज झालेलं आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन। परंतु असे काही विद्यार्थी असतील की पहिल्या राउंड मध्ये मला कॉम्प्युटर सायन्स भेटलं होतं, त्यानंतर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग भेटलं होतं, परंतु मी 4th राउंड मध्ये आयटी शिफ्ट झालोय। परंतु बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यावेळेस तुम्हाला जे कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग साठी जे कॉलेज भेटलं होतं त्यापेक्षा या कॉलेजचा आयटी चांगला आहे, ते कॉलेजचा कॅम्पस पण चांगला आहे। या गोष्टी आपल्या मनात आणि आपल्या मनाची याची गोष्टींची खात्री असली पाहिजे। आपल्याला जे कॉलेज भेटलेलं आहे ते चांगलं आहे। तर आता यापुढे ॲडमिशन प्रोसेसला जाताना कोणत्या गोष्टींची आपल्याला काळजी घेणं महत्त्वाचं आहे, तर ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक म्हणजे आपल्याकडे डॉक्युमेंट काय, आपल्याकडे जे डॉक्युमेंट आहेत ते, दुसरी गोष्ट म्हणजे कॉलेजची फी, काय गोष्ट, कॉलेजची फी। आता यामध्ये दुसरी गोष्ट सांगतो, तर डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला एक अँटी रॅगिंगचा फॉर्म असं दिलेलं असेल किंवा अँटी रॅगिंग, तर हे काय आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ॲडमिशनच्या वेळेस विचारलं जातं तुम्ही आणलं का नाही, तर याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे। कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला जे कॉलेज भेटलेलं आहे त्या कॉलेजच्या वेबसाईटवर तुम्हाला त्यांची डॉक्युमेंटची लिस्ट बघायची आहे। त्या लिस्टमध्ये कोणते डॉक्युमेंट आहे, जर त्यामध्ये अँटी रॅगिंग ॲफिडेविट वगैरे लिहिलेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे ती फॉर्म भरा आणि त्याची जस्ट PDF डाउनलोड करा, ती घेऊन तुम्हाला कॉलेजला जायचं आहे। ज्या विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंट लिस्टमध्ये ते नाव नसेल अँटी रॅगिंग, तर त्या ठिकाणी कॉलेज स्वतः ते भरून घेतं। ही सिंपल वेची प्रोसेस आहे। डॉक्युमेंट लिस्ट काय आहे, तर त्या तुमच्या कॉलेजमध्ये कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस लागणार आहे जे ते कॉलेज त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपलोड करतं किंवा पब्लिश करतं, तर त्या ठिकाणी जेवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस घेऊन जाणं कंपल्सरी आहे। त्याचबरोबर तुम्हाला कॉलेजची फी कुठे बघायला भेटेल, तर कॉलेजची जी काय ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती तुम्हाला कॉलेजची फी त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कॅटेगरी वाईज किती लागणार आहे या सर्व गोष्टींची माहिती त्या ठिकाणी कॉलेजच्या वेबसाईटवर दिलेली असते। तर त्याच्यामधून पण प्रकार येतात की तुम्ही ऑनलाईन प्रकारे भरू शकता किंवा बरेचसे विद्यार्थी असा विचार करतात की मी कॅश घेऊन जातो। काही कॉलेजेस कॅश घेतात, काही कॉलेजेस कॅश घेत नाही। भरपूर प्रमाणात अमाऊंट असेल तर कॅश चालत नाही, त्या ठिकाणी तुम्हाला नेट बँकिंग करायची असते किंवा कॉलेजच्या नावाने DD काढावं लागतं। अशा प्रोसेसने तुम्ही तुमची ॲडमिशन प्रोसेसमध्ये कॉलेजची फी स्ट्रक्चर जे आहे ते भरू शकता। बऱ्याचशा कॉलेजला फोनपे, गुगल पे याद्वारे देखील तुम्ही फी भरू शकता, परंतु आपल्या फोनपेसाठी लिमिट किती आहे याची खात्री करून घ्या। असं होतं की आपल्या खात्यात पैसे भरपूर असतात परंतु त्याचं लिमिट 50,000पर्यंत असतं, तर या गोष्टींसाठी आपल्याला काळजी घ्यावी लागते ॲडमिशनच्या वेळेस। तर त्या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुमचं सीट ॲक्सेप्टन्स लेटर असतं ज्यावेळेस आपण ॲडमिशन फ्रीज करतो किंवा आपल्या अलॉटमेंट लेटर येतं, त्यावरती तुम्हाला कोऑर्डिनेटरचा जो काही कॉलेज असेल त्याचा नंबर दिलेला असतो। तर कॉलेजच्या कोऑर्डिनेटरला तुम्ही नंबरवर त्या कॉल करा, त्याचबरोबर त्याच्याकडून माहिती घ्या आम्हाला जी काही कॉलेजची फी भरायची आहे, एवढी अमाऊंट भरायची आहे, तर ती आम्ही तुमच्या कॉलेजमध्ये कशा प्रकारे भरू शकतो, ऑनलाईन बँकिंग करू शकतो, DD काढू शकतो, DD काढायचा तर कोणाच्या नावाने काढायचा, या सर्व गोष्टींची माहिती आपण त्या ठिकाणून घेऊ शकतो। अशा प्रकारे तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करायची आहे। ॲडमिशन घेतल्यानंतर महत्त्वाचा मुद्दा असतो की हॉस्टेल। मी असं सांगेल, हॉस्टेल, कॉलेजचं हॉस्टेल घेण्याऐवजी तुम्ही PG निवडू शकता किंवा कॉलेजच्या बाहेर जे प्रायव्हेट हॉस्टेल असतात ते निवडू शकता। का बरं, तर तुमचं जे सेमिस्टर असणार ते किती 8 ते 9 महिन्यांचं असणार। त्या केसमध्ये जर तुम्ही PG साठी गेला किंवा प्रायव्हेट हॉस्टेलसाठी गेला तर त्या केसमध्ये काय होतं, या गोष्टींसाठी तुमच्याकडे 12 महिने असतात। तुम्ही जी फी भरतात ती 12 महिन्यांसाठी फी भरतात आणि कॉलेजच्या हॉस्टेलची जी फी भरतात तुम्ही 8-9 महिन्यांसाठी भरतात। कॉलेजच्या हॉस्टेलची फी पण बऱ्यापैकी जास्त असते, त्या केसमध्ये आपल्याला वाटतं की आपला मुलगा मुलगी हॉस्टेलमध्ये राहतील, ती गोष्ट किंवा ती कल्पना चांगली आहे, परंतु बाकीचे जे काही प्रायव्हेट हॉस्टेल असतील किंवा PG असतील त्या पण बाहेर कॉलेजच्या आता चांगलेच आहेत, तर त्या ठिकाणी आपल्याला 8-9 महिने राहायला भेटतं, परंतु या ठिकाणी आपल्याला 12 महिने राहायला भेटतं त्याच फीमध्ये। सो मी असं सजेस्ट करेन की तुम्हाला जर कॉलेजचं हॉस्टेल नसेल भेटत तर त्या ठिकाणी तुम्ही प्रायव्हेट हॉस्टेलसाठी प्रयत्न करा किंवा पेइंग गेस्टसाठी म्हणजे PG साठी पण तुम्ही जाऊ शकता। अशा प्रकारे तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस करायची आहे। परंतु काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या, ज्यावेळेस तुम्ही आता कॉलेजला ॲडमिशन घेणार आहात तर त्यावेळेस तुमच्याकडे ऑलमोस्ट थोडेच दिवस असतील, तुमच्या लगेच सेमिस्टर एक्झाम्स येतील,
त्यामुळे चांगला पॉइंटर किंवा चांगला अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे आणि यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहे। ही तुमची ॲडमिशन प्रोसेस तुम्हाला सिंपल वेमध्ये कोऑर्डिनेट करायची आहे आणि पुढील भविष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आणि त्याचबरोबर तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये काही गोष्टींची अडचणी आल्या तर तुम्ही मला कनेक्ट राहू शकताय। त्याचबरोबर तुम्हाला मी अजून पण एक सेपरेट देणार आहे की इंजिनिअरिंगमध्ये ज्यावेळेस आपल्याला क्लासेस करायचे असते तर आपण कोणते केले पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या टीमने त्यांच्याशी अप्रोच पण केलेला आहे आणि तुम्हाला मी कूपन कोड पण देणार आहे। त्या क्लासेसचं वैशिष्ट्य असं सांगायचं, जर आपण तो क्लास लावला आणि आपण जर सावित्रीबाई फुले किंवा बाकी युनिव्हर्सिटीतून असतो तर 100% क्वेश्चन्स त्याच कोर्समधून तुम्हाला पेपरमध्ये विचारले जातात। तर या गोष्टींची माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणारच आहे। अशा प्रकारे तुमचे डॉक्युमेंट, कॉलेजची फी, जे कॉलेज भेटलेलं आहे त्या ठिकाणी जा। स्पॉट रनबद्दल मी सेपरेट व्हिडिओ कंटिन्युअसली बनवणार आहे, परंतु तुम्हाला एक टार्गेट दिलेलं आहे 3000 सबस्क्रायबर्स, तर ते नक्की पूर्ण करा। आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। थँक्यू सो मच।